महाराष्ट्र शासनाने नुकताच राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी त्यांना कायम करण्याबद्दलचा एक शासन निर्णय केला आहे। या शासन निर्णयानुसार सदर कंत्राटी पद्धतीने गेले 20 वर्षापेक्षा जास्त काम करणाऱ्या, ज्यांना 10 वर्ष झालेली आहेत, 15 वर्ष झाली आहेत, अशा कर्मचाऱ्यांना कायम करण्यासाठी 10,000 पेक्षा जास्त अधिसंख्य पदं निर्माण करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। आणि या पदावर या वर्षानुवर्षे काम केलेले कर्मचारी त्यांना कायम करण्यात येणार आहे। परंतु या शासन निर्णयामध्ये सदर कर्मचाऱ्यांना कायम करत असताना त्यांना समकक्ष वेतन श्रेणीतील निम्न स्तरावर कायम करण्यात येणार आहे। त्याचबरोबर त्यांना आश्वासित प्रगती योजना, निवृत्ती वेतन, कुटुंब निवृत्ती वेतन अशा कुठल्याही अनुकंपा किंवा वारसा भरती अशा कुठलेही लाभ लागू राहणार नाही, असंही या शासन निर्णयात म्हटलेलं आहे। खरं म्हणजे 10 वर्षापेक्षा जास्त काम करणारे कर्मचारी ज्यांनी महाराष्ट्राची आरोग्य व्यवस्था सांभाळली, त्याच्यामध्ये डॉक्टर्स आहेत, नर्सेस आहेत, फार्मसिस्ट आहेत, ॲम्ब्युलन्सवर काम करणारे सर्व कर्मचारी आहेत। या कर्मचाऱ्यांना इतक्या प्रदीर्घ काळानंतर तुम्ही न्याय देत आहात, परंतु तो न्याय देत असताना सुद्धा महाराष्ट्र शासन त्यांच्यावर अन्याय करत आहे। आणि इतके वर्ष शोषण केलं, इतके वर्ष पिळवणूक केली, त्यांच्याकडून काम करून घेतलं, परंतु आता कायम करताना मात्र अटी शर्ती लावून त्यांना कायम करण्यात येणार आहे। त्यामुळे ह्या कर्मचाऱ्यांना फारसा न्याय मिळणार नाहीये। किंबहुना हा शासनाचा निर्णय या संबंध कर्मचाऱ्यांची विटंबना करणारा हा निर्णय, त्यांच्यावर अन्याय करणारा आणि संतापजनक असा निर्णय। सदर कर्मचाऱ्यांना रेग्युलर पद निर्माण करून त्याच्यावर सर्व लाभासह कायम करणं आवश्यक असताना महाराष्ट्र शासनाने या कर्मचाऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसलेला आहे, त्यांचा विश्वासघात केलेला आहे। त्याचा महाराष्ट्र CITU तीव्र शब्दात निषेध करते आणि सरकारकडे मागणी करते की या सर्व कर्मचाऱ्यांसाठी 10 वर्षाची अट काढून टाका। वर्षानुवर्षे जे काम करणारे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी नियमित पद निर्माण करा आणि सर्व लाभासह त्यांना कायम करा, ही सिटू कामगार संघटनेची मागणी आहे। माझं या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगार संघटनांना सुद्धा आव्हान आहे की हा अन्याय तुम्ही सहन करू नका, हा शासन निर्णय तुम्ही मान्य करू नका आणि आपला जो हक्क आहे त्या हक्कासाठी संघर्षासाठी तयार राहा। CITU कामगार संघटना तुम्हाला सर्व प्रकारचं सहकार्य करायला तयार आहे। माझं माननीय मुख्यमंत्र्यांना सुद्धा विनंती आहे की आपण जो अन्यायकारक निर्णय घेतलेला आहे तो बदलावा आणि सर्व लाभासह या कर्मचाऱ्यांना कायम करावं, अशी मुख्यमंत्र्याकडे विनंती आहे। आणि जर सरकार अशाच पद्धतीनं वर्षानुवर्षे काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना अन्याय करणार असेल तर त्याच्या विरुद्ध संघर्ष पुढच्या भविष्य काळामध्ये निर्माण केला जाईल, असा इशारा पण मी या माध्यमातून देत आहे।